झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अरे मला कोणीतरी चहा पाहिजे रे. एवढी नवीन सून आणले मी घरामध्ये, तर चहा नाही, बसली रांगोळ्या काढत. मी आणते हा चहा. हा आण अगं. तुझे बाबा म्हणालेले ना, कौतुक करत होते तुझ्या चहाचं. आमच्या आनंदी असा चहा करते. म्हंटल बघूया तुझ्या हाताला चव आहे की कोकणच्या पाण्याला चव आहे. आणते. आण 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 आण. ऐक 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 ऐक, इकडे 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 ये, अशी अशी समोर ये समोर ये. हा तेच सांगणार होते. हा आता हा जो सगळा पसारा आहे ना, हा पसारा उचलून टाक. हा व्यवस्थित लाव आणि लादी स्वच्छ पाण्याने पुसून घे. आणि हे बाय 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 हे सगळे जळमट दिसतात तुला, ही सगळी जळमट काढून टाक. शिवाय तुमची खोली आमची खोली सगळं घर असं स्वच्छ लखलखीत झालं पाहिजे. मी करते स्वच्छ. कर कर कर. मी आणते हा चहा. हो हो हो. इकडे 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 अशी ये ये अशी समोर ये समोर ये. हा पूजा आपल्याकडे माहिती आहे ना. हा तर पूजेची तयारी तुलाच करायची आहे. बरं पूजेला तुला बसायचं, त्यामुळे तुझी स्वतःची तयारी पण करायची आहे. हो पूजेला नवी कोरी साडी नेसावी लागणार आहे. माहेरातून आणलीच नसशील ना तू साडी. काही हरकत नाही, ही सासू आहे ना तुझी, मी काढते तुझ्यासाठी चांगली साडी. हा मी काढते. असं आहे ग, असं मला गुडघ्याने काही करताच येत नाही. नाही हा पसारा मीच आवरला असता ग, जमत नाही ना मला. तुम्ही खोलीत बसा, मी तिथेच आणून देते चहा. चालेल. चहा मला पण दे. हा पण ओनली हनी, नो शुगर प्लीज. ओके. तुला काय झालं? अगं नेहमीच गुडघे. मला नेतेस का जरा आतमध्ये? हा ये. नाही तिला चहा करायचा ना. हो हो हळू 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 चल. हो 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 चल. चिंगी चिंगी. रेवा. ओके रेवा, तुझ्यासाठी आणू दूध? ई दूध. मी आता बिग गर्ल झाले. छोटे मुलं पितात दूध. लक्ष नको देऊ ग, आगाव कारटी आहे तिच्या आईसारखी. या अवलक्षणाबाईंनी माझी साडी आनंदीला दिली. हिला माझी साडी हवी आहे, माझा नवरा हवाय, माझी मुलगी हवी आहे, माझा संसार हवाय. स्वतःची जागा निर्माण करायची ना, तर बघते ना कशी निर्माण करते जागा. ही रांगोळी आनंदीने काढलीये ना, पुसूनच टाकते. नाही नको, चांगली काढलीये रांगोळी. हे असं होतं, हे असं काहीतरी छान करून ठेवते. राग येतो तिचा, पण राहू दे. माझं घर पण छान दिसतंय या रांगोळीमुळे. वहिनी. हा छान आहे साडी. हो ना, आईने दिली. हो का, छान आहे. वहिनी तुम्ही कुठे राहता? सांगितलं ना, याच बिल्डिंग मध्ये. अहो तसं नाही, कितव्या मजल्यावर? नाही आपण इथेच भेटतो नाही, त्यामुळे तुम्ही कुठे राहता मला माहितीच नाहीये. हे काय, हे घर माझं. हा चालेल ना? काय नाही, दुसरा पर्याय काय? म्हणजे हे एकुलतं एक घर आहे ना माझं. दुसरा पर्याय कुठे आहे माझ्याकडे? हे माझं घर. कोलते कोलते वहिनी.
आ कोलते वहिनी तुम्ही? हो मी कोलते. छान वाटतंय. काय? तू म्हणतेस ना कोलते वहिनी, ते छान वाटतंय तुझ्या तोंडून. ते मी आमंत्रण द्यायला निघाले होते. बरं झालं तुम्ही भेटलात. पहिलं आमंत्रण तुम्हालाच देते. आज आमची सत्यनारायणाची पूजा आहे, नक्की या. काय वेडी बिडी आहेस की काय? नाही म्हणजे तुझी लग्नानंतरची पहिलीच पूजा आणि स्वतःच जातीये आमंत्रण द्यायला. ते आईंच्या पायांमुळे आईंना जमत नाही ना, आणि वर्ष त्यांना कशी कामं सांगायची. तुझी सासू आणि तुझी नणंद एकदम पक्के आहेत. राघव, आनंदीनं माझी साडी नेसली म्हणून तू तिच्यावरती चिडलास? तू तिच्यावरती चिडलास का स्वतःवरती? म्हणजे तिने माझी जागा घेतली म्हणून? तर तू तिला माझी जागा कधीच देऊ शकत नाहीस म्हणून चिडला ना? मग का केलं हे लग्न? सांग ना, का केलंस हे लग्न? आनंदीच्या बाबांचा फोन आहे. येऊ का आनंदी? हो या, दरवाजा उघडाच आहे. आनंदी, तुझ्या बाबांचा फोन आहे. हा बा. अगो काही नाही गो, टगोतो. हा अगो ते का हातापासलाच गणपतीचे वेर लागले होते. बाय, पूजा कशी झाली? होतंय आता सुरू. होय काय? हा हा बाय. येऊची लय इच्छा होती गो, पण नाही जमला गो. वाईट वाटून घेऊ नको. हा हे बघ, पूजेक बसताना ना आधी घरातल्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घे. आणि हा राघवरावांच्या बायकोक पण इसरा नको हा पहिल्या. आनंदी, काय झाला? काय नाही आबा. अगो असा काय करतस? अगो हा चांगलो दिवस हा, आणि घरात पूजा. बापाशीची आठवण काढून असा रडा नको गो. लगीन झाल्यावर ना लेकीन सासरचा व्हायचा असता, कळला? सारख्या सारख्या माहेराक जाऊक नाही गावत, आणि माहेरची माणसं नाही भेटत, कळला ना? आबा, तुमची लय आठवण येत. अगो लहान पोरासारख्या नको वागू. शहाणा असस ना बाय तू. अगो तू समजूतदारपणा नाही दाखवणार तर काय खोटं गो दाखवणार? आनंदी, मी तुका आता सगळा खरा खरा सांगतलोय. तुझ्या नवऱ्यासारखी आमच्याकडे गाडी नाही या, नाहीतर आम्ही इला असतो. तुझ्या ह्या आबाक आठवण येत नसते ना, तर त्याच्यापेक्षा माका खूप आठवण येता. होय होय, लय आठवड येतं गो ते का. हा बाय रडा नको. हा, आणि काळजी घे स्वतःची. चल ठेवतोय. हा आनंदी, अगं दादा चिडला ना की तो असंच बोलतो. त्याला नाही लक्षात येत आपण काय करतो ते. तू नको काळजी करूस. हा, तयार हो आणि ये. हो. साडी. ही साडी रमाताईंची होती माहिती नव्हतं मला. माहिती असतं तर कधीच हात लावला नसता. मंगळसूत्र देणं हे साडी देणं एवढं सोपं नसतं. सौभाग्याचं लेणं असतं ते.
देवा ब्राह्मणाच्या साक्षीने भर मांडवात सगळ्यांसमोर तुम्ही स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात घातलं, मला बायको म्हणून स्वीकारलं. इतक्या सहज नाही देऊ शकत मी ते. आता हे कायम माझ्यासोबतच असेल. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं असतं एका बाईसाठी. आणि जीव आपण असं सहज काढून नाही ना देऊ शकत. मला माफ करा, पण मी हे मंगळसूत्र नाही देऊ शकत. अरे राघव, आपण वेडाच आहे. आता माझी साडी व्यवस्थित कपाटात ठेवल्याशिवाय काही राहणार नाही. पण अरे हिनं मंगळसूत्र काढलं ना तर माझा या जगाशी असलेला संबंध संपलाच. मी पुन्हा फुटवतो. पण मंगळसूत्र घातलं तर सवत बसलीये माझ्या डोक्यावर. मी तरी काय करू? गो आनंदी, टग्या, आबा, हे पाय माझे. अगो असा काय बघत राहुलस? विश्वास बसत नाही हा? बघ. अगो होय होय होय. तू मला प्रॉमिस केलं होतंस ना, तुझ्या आयुष्यातली प्रेयसी, मैत्रीण आणि बायकोची जागा तू दुसऱ्या कोणालाही देणार नाहीस. मग का बसू दिलं तुझ्या शेजारी इथे या पूजेला? राघव, बघ ना माझ्याकडे, एकदा बघ ना, मी इथे. या या आनंदीचे बाबा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. आबा, तुम्ही कसे इलास? माका म्हणाला होता की नाही येऊ जमणार. पण खोटं बोलले आबा. औषध खाऊन काय ऍक्टिंग केली नी, दशावतारापेक्षा भारी ऍक्टिंग केली नी. अगो एवढ्या लांब कसा जमणार? पण जावई बापूंनी सगळी व्यवस्था केल्यानी. हा राघव, आबा आलात? या. जावई बापू काय करतास? अहो, आता इथवर आणलं त्याने तुम्हाला, आता वाकू द्या की त्याला. हा, अखंड कल्याण असू, सगळं चांगलं होते. आनंदी, अगं जावई बापूंनी मुद्दाम गाडी पाठवून बोलवून घेतल्यानी. म्हणाले आनंदीला इथे एकदम एकटं एकटं वाटतंय, तुम्ही आलात तर तिला बरं वाटेल. आबा, तुम्ही इथेच थांबणार आहात? आतमध्ये या. टगेश्वर, चला. माझा संसार असं म्हणण्यासारखं काय राहिलंय आता? माझा नवरा, माझी मुलगी, सगळंच तर स्वतःच करून घ्यायला सरसावली. पण मी पण रमा आहे, रमा. सोडणार नाही अशी. बसा आरामात. हा, प्रवास व्यवस्थित झाला ना? हा. अरे वा चिंकी, कशी आहेस बाळ? गुरुजी, मंत्र जरा मोठ्याने बोलाल? महादेवपते गो नमः, इष्टदेवताभ्यो नमो नमः, ग्रामदेवताभ्यो नमो नमः, कुलदेवताभ्यो नमो नमः, माधवाय नमो नमः. ओम सर्वदेव भो देवो देवेभ्यो नमो नमः. सत्यनारायण महाराज की.
आता येथे आपली पूजा संपन्न झालेली आहे. आता तुम्ही थोड्या मोठ्यांच्या पाया पडून घेऊ शकता. गो आनंदी तो गोहक सांगून ठेव, नाहीतर वरती गोनपट घालून मारतलय. कोणा कळणार पण नाही कोणी मारलेंता. घ्या तोंडाक जरा लगाम घाल. तुम्ही बघलास ना आज वरती काय आला आता. तू आधी गाडीत जाऊन बस. हौशी खाव. तू आधी गाडीत बस रे बाबा. चल. बस. आनंदी, वर्षानुवर्ष एक घर एका सरळ रेषेत चाललेलं असतं. त्या घरात एक सून येतात आणि एका सरळ रेषेत चाललेल्या त्या घरात त्या सुनेक स्वतःची जागा निर्माण करूची लागता. तिका तिचो संसार थाटूचो असता, परीक्षाच असता गोई. आणि तुझ्यासाठी ही परीक्षा आणखी खडतर असा पोरा. कारण कित्येक वर्षा तुझ्या आधी या घरात तुझ्या गोवाक कुणीतरी स्वतःची अशी आपली सवय लावून ठेवल्याने ती विसरणं शक्य नाही जावई बापूंसाठी. आबा तसे ते चांगले असत माहित मग. म्हणून तर विश्वासान तुझो हात त्यांच्या हातात दिलंय. पण बाय तुका आता तुझो संसार उभो करूचो हा. तुझ्या आधी जी होती तिची आठवण पुसूची लागत. एवढं प्रेमान संसार कर की जावई बापूंका तिची आठवण पण येणार नाही. वा, राघवने फायनली कुलूप लावलं. म्हणजे आता माझ्या वस्तूंना कोणी हात नाही लावा. हे काय वहिनी, तुम्ही काही हवंय का तुम्हाला? उत्तर हवंय. हं? 2 दिवस झाले नाही लग्नाला. हे काय कपाटाला लगेच कुलूप? अहो तसं नाही. ते तसं नाही काय, मला दिसतंय ना कुलूप. कोणी लावलं? राघवनी. राघव भाऊजींनी. मला ना आता तुझी खूप काळजी वाटायला लागलीये. म्हणजे कसं होणार तुझं, काय होणार तुझं? नाही, सगळं व्यवस्थित होणार माझं. वहिनी तुम्ही नका हा काळजी करू. अहो स्वयंपाक करायचा राहिलाय माझा. बरंच काम राहिलंय. पण या कुलपाचं काय? अहो त्यापेक्षाही जास्त महत्वाचं काम राहिलंय माझं. सगळ्यांना भूक लागली असेल, आता वाट बघत असतील माझी. या तुम्ही. हा, नाही म्हणजे तुम्हाला पण कामं असतील नाही? छे, मला कसली आलेत काम? म्हणजे म्हणजे मला तुझ्यासारखी कामं नसतात फार. आणि माझी सगळी कामं झाली आहेत. म्हणून तर म्हटलं जरा तुझ्याशी गप्पा माराव्या. अहो आपण नंतर बोलूयात वहिनी. ते ना पीठ मळून ठेवलंय मी आणि पुऱ्या तळायच्या राहिल्यात माझ्या. आई नाही, पण मी काय म्हणते की हे कुलपाचं खूप गंभीर आहे बरं का. नाही आई वाट वहिनी प्लीज. हो बरोबर आहे. नाही मला मान्य आहे की नाही सगळ्यांना तुला जेवायला द्यायचं. अगं हो हो आनंदी. नाही म्हणजे ऐक मी ना निघणारच आहे. पण त्याच्या आधी एक माझं सगळंच आवरायचं राहिलंय. प्लीज. पण आनंदी उद्या बोलूयात प्लीज. थँक्यू. कोण होता? ओके ओके. माझ्या घरात मीच बाहेर.
तू जेवलीस? आनंदी, मी तुला सांगितलं होतं भूक लागली की जेवून घेत जा म्हणून. नाही, ते तुम्ही नाही जेवलात ना, मी कशी जेवणार? अहो, भरल्या ताटावरून उठायचं नसतं, जेवून घ्या ना आधी. 2 घास तरी खा. थोडं दुसरी भाजी बनवू का तुम्हाला? बट जाऊ नका तुम्ही. काय करताय? बस. नको. मी घेते. जेव. नाही, आधी तुम्ही सुरुवात करा आधी. चली सुरुवात. जेव. शका? ते जमत नाही मला इथे. सवय होईल हळूहळू. जेव. सायन्स घे, गणित घे, बटन लाव. हे ईव्हीएस आहे, हे ठेव. अरे बाबा, आज ईव्हीएसचं लेक्चर नाहीये. तू वेनसडेचं भरतोस. काय करतेस? अगं थांब. चिंगी चिंगी इकडे. तू इकडे ये. माझ्याकडे रागाने काय बघतोय? मलाच मार. इथे शांतपणे उभी राहा. मला जरा नीट केस बांधू देत तुझे ग. ऐक ऐक, नीट ये. हे बघ, उजवीकडचं डावीकडे, डावीकडचं उजवीकडे. आई तसंच केलंय ना. नाही नाही, तू घट्ट नाही बांधत आहेस. अगं, घट्ट म्हणजे चिंगी, वर येत बघ ना नाही. चिंगी. हे बघ, हे राहिलं हेअर बँड. हा, वर्षा, तिचा टिफिन. हो हो हो, घे घे घे, बांध बांध. हाताला रबर आहे तिच्या, बांध. मी कशी बरं बस. तू झालं का गड्या? काही झालंच. तिच्यापुरती झालंय, आता जरा तूप लावून देते. हा, ठीक आहे. बाई ग बाई, ह्या ना चिंगीच्या पाठी पळता पळताना दमायला होतं. ही धुतलीस बॉटल? हो, सगळं धुतलंय. काही राहू द्या, मी करेन सगळं. अगं भरते ग मी.
बांधल्या असत्या पण बोट वळत नाहीत रे माझी. बांध लवकर, उशीर होतोय. चिंगी सरळ बघ. तुला नीट केस बांधता येत नाहीये, मी सरळच आहे. झालं का? हो झालं. आवर 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 लवकर. तो गॅस चालू राहील, गॅस चालू राहील. अगं डबा आण, अगं डबा डबा. तू एवढ्या जोरात पळतेस बाई? चिंगी काय झालं? अरे तू कुठे चाललास? ही माझी केसची तारीख आहे आज. अरे दादा, वॉटर बॉटल. बॉटल 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 बॉटल. बाय रेवा. बाय तू, बाय आजी. बाय. तुम्ही दचकले मी. दचकली काय? घाबरलीस भूत बघितल्यासारखी? हो खरं तर. हा म्हणजे मी भूत? नाही नाही तसं नाही. गंमत केली ग. कुठे गेली होतीस? ते चिंगी दप्तर विसरली होती, ते द्यायला गेले होते तिला. लिफ्ट? ते जमत नाही मला. जमत नाही का घाबरते? भीती वाटते? खरं तर भीतीच वाटते. जमेल. काल तुला माझा राग आला असेल ना, मी एकदम तुझ्या बेडरूम मध्ये आले आणि तुझा वेळ घेतला. सॉरी. अहो सॉरी नका म्हणू तुम्ही. खरं तर काल मीच नाराज होते. बघितल्यानंतरच वाटलं मला. अहो पण सगळं ठीक आहे आता. मग तू ते वहिनी घरी चला चहा घ्यायला. हा? चहा घ्यायला. घरी कोण कोण आहे? आई आणि वर्षा ताईच आहेत. त्या काय इथेच असणार, त्या कुठे जाणार? टीव्ही बघताय त्यांच्या खोली? हो मग चल येते मी. तुझ्या फ्रेंड्सला चांगले मार्क मिळू शकतात, मग तुला का नाही चांगले मार्क्स मिळू शकत? हा अरे पण बाबा, मी माझ्या मैत्रिणीला सांगितलंय ना की नेक्स्ट टाइम मी चांगले मार्क मिळवणार म्हणून. हो, पण त्याच्यासाठी चांगला अभ्यास पण करावा लागतो, असेच नाही चांगले मार्क्स मिळतात. मग तू कशाला आहेस? अच्छा, ते पण मीच करायचं? हे चांगलं आहे तुझं. दिस इज नॉट फेअर. मी अभ्यासाला बसवतो तेव्हा बसतेस तू. रेवा डब्बा. मी नाही खाल्ला. अरे असं नाही करायचं चिंगे. पण मला नाही आवडलं बाबा. हे बघ, असं तू बोला. माझं पहिले ऐक. माझे सगळे फ्रेंड्स काय काय घेऊन येतात आणि आज मी असलं काहीतरी घेऊन गेलेले. मी समजावतो, बस ना. हे बघ, अरे यार, त्यापेक्षा मी ऑर्डरच केलं असतं. तू टेस्ट तरी केलंस का? हे एकदा टेस्ट तरी करून बघ. आणि हा सोफा, याची गंमत आहे, ते दोघांनी भर पावसात असं डोक्यावरती उचलून आणला होता. बॅग उघडत नाहीये का? मी मदत करू? तू खाली झोपतेस? हो. अगं पण हे बघ आनंदी,
तू बेडवर झोप, मी खाली झोपतो. नाही, मला सवय आहे खाली झोपायची. बेड असताना पण त्यावरच्या चादरी, उषा सगळं रमात्यांनी आवडीने आणलंय. सगळं घर किती प्रेमाने ठेवलंय. माझ्यामुळे काही विस्कटलं, नुकसान झालं तर तुम्हाला मनस्ताप नको. तुम्ही पण झोपा. आजी, आजोबा, आजी, आजोबा, असं कोणी घाबरवतं का? सॉरी सॉरी सॉरी. आलीस ते? हो, आणि काय ग, काल मला न भेटताच कशी काय गेलीस? मी आले होते आजोबा. हा, हो 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 हो, आली होतीस. मी आंघोळीला गेलो होतो, आजीनं दरवाजा उघडला तर तू निघून गेली होतीस. आता ती काय शाळा बुडवून तुमची वाट बघत बसणार आहे का? आजोबा, तुम्ही आज मला डबल चॉकलेट देणार आहे, कालचं आणि आजचं. डबल चॉकलेट? हो, डबल चॉकलेट. बघूया हा, तुझ्या कानामागून काय निघतं ते. हा आ. छू मंतर, जादू मंतर, जाओ मंतर, आओ मंतर, सिप सॅप सुप. अरे, 2 चॉकलेटच्या ऐवजी 3 चॉकलेट निघाली. टिबल चॉकलेट. हा हो आजोबा, ट्रिपल चॉकलेट. अरे वा, म्हणजे उद्याचं चॉकलेट तुम्ही आजच दिलं, मग ती आता उद्या येणार नाही? अशी कशी नाही येणार? अगं ती आली ना की घरात रमा. काय ग, डबा घेतलास का बरोबर? हो, आणि काय ग, काय दिले डब्यात? बिस्किट हं? आणि आनंदीने बनवलेली पोळी भाजी. आजोबा, हं? मला ना आनंदीच्या हातचं काहीच आवडत नाही. आपल्या दुकानमध्ये टॉप सिक्रेट. येस, टॉप सिक्रेट. चला ठमाबाई, उशीर होतोय आता, निघा. बाय आजी, बाय आजोबा. बाय. आई, खालून काही घेऊन येऊ मी तुमच्यासाठी? चल, उशीर होतो आपल्याला, आपण निघूया. आनंदी, तुझे बाकीचे कपडे कुठे आहेत? एवढेच आहेत माझ्याकडे. आनंदी, चल कुठे? माझ्यासोबत चल. अहो पण कुठे? चल म्हटलं ना. हो, आलेच. आई, मी आनंदीला घेऊन खाली चाललो. नाही बाबा नाही, तुझीच बायको आहे, कुठेही नाही. आम्ही कोण बापड्या विचारणार आहे? आई, येते हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.